श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 8 फेब्रुवारी 2025 वार आहे शनिवार. या दिवशी आलेली आहे जया एकादशी. तर बघा, हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील 11वी तिथी ही एकादशी या नावाने ओळखली जाते. या दिवशी एकादशीचं व्रत केलं जातं. हिंदू धर्मात एकादशी तिथीला अतिशय महत्त्व आहे. एकादशीचं हे व्रत अतिशय पुण्यदायी मानलं जातं. असंही म्हटलं जातं की हे व्रत केल्यामुळे नीच योनी तसेच भूत पिशाच इत्यादी वाईट योनीतून मुक्तता मिळते. हे व्रत केल्यामुळे धनसंपत्तीत वाढ होते. आपल्या दैनंदिन कार्यांमध्ये आपल्याला यश प्राप्त होतं. हे व्रत केल्याने वैकुंठाची प्राप्ती होते. पंचांगानुसार 7 फेब्रुवारी 2025 रोजी शुक्रवारी रात्री 9:26 एकादशीची तिथी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 8 फेब्रुवारी 2025 रोजी शनिवारी रात्री 8:15 ही तिथी संपुष्टात येईल. उदय तिथीनुसार एकादशीचं व्रत शनिवार दिनांक 8 फेब्रुवारी 2025 रोजी करायचं आहे. एकादशीच्या या व्रताचं पारण 9 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 7 वाजल्यापासून ते 9:17 या वेळेत करायचं आहे. एकादशी ही तिथी भगवान विष्णूंना समर्पित आहे. असं म्हटलं जातं की जया एकादशीचं व्रत केल्याने मनुष्याच्या पापांचा नाश होतो आणि त्याला पाप कष्टांपासून मुक्ती मिळते. तसेच शारीरिक आणि मानसिक व्याधींपासून मुक्ती मिळते व मन शांत राहते. एकादशीचं हे व्रत अतिशय महत्त्वाचं मानलं जातं, कारण पौर्णिमेपासून ते अमावस्येपर्यंत आणि अमावस्येपासून ते पौर्णिमेपर्यंत जसं चंद्राच्या कला बदलत जातात तसा त्याचा चांगला वाईट परिणाम हा व्यक्तीच्या मनस्थितीवर होत असतो. आणि जेव्हा ती व्यक्ती एकादशीचं व्रत करते तेव्हा त्या व्यक्तीची मनस्थिती स्थिर होते. या व्रतामुळे मन आणि शरीर एकाग्र होतं. व्यक्तीचे संस्कार शुद्ध होतात. जया एकादशीचा उपवास 2 प्रकारे केला जातो. एक म्हणजे निर्जला उपवास आणि दुसरं म्हणजे फलाहार आणि जल पिऊन केलेला उपवास. निर्जला व्रत हे जर व्यक्ती संपूर्णपणे स्वस्थ असेल तर अशा व्यक्तींनीच करायचं आहे. उपवास करताना प्रत्येकाने स्वतःची शारीरिक क्षमता विचारात घेऊनच उपवास करावा. ज्या व्यक्तींना औषधं चालू असतात त्यांनी तर उपवास करूच नये. खरं तर एकादशीच्या दिवशी उपवास न करता जर आपण काही गोष्टींचं कटाक्षाने पालन केलं तरीही एकादशीचं फळ हे आपल्या पदरात पडतंच. तर कोणत्या गोष्टींचं कटाक्षाने पालन करावं? तर एकादशीच्या दिवशी तामसिक आहार आणि तामसिक विचार करू नये, कोणतंही व्यसन करू नये, खोटं बोलू नये, कुणाचा अपमान करू नये, कुणाचीही फसवणूक करू नये, सात्विक भोजन करावं, तांदळाचं अजिबात सेवन करू नये. महिलांनी एकादशीच्या दिवशी केस धुवू नयेत. तुळशी मातेचंही एकादशीला निर्जला व्रत असतं, म्हणून एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला जल अर्पण करू नये. सकाळ संध्याकाळ विष्णू मंत्राचा जप करावा. धूप दीप चंदन फळ तीळ आणि पंचामृताने प्रभू विष्णूंची पूजा करावी. एकादशीच्या दिवशी गरजूंना पिवळी फळं आणि पिवळं वस्त्र जरी दान केलं तरी या एकादशीचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होतं. जया एकादशीच्या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णूंची पिवळ्या रंगाच्या वस्तू वापरून पूजा करायची आहे. यासाठी या दिवशी सकाळी लवकर उठायचं. आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल टाकून स्नान करायचं. स्नान केल्यानंतर पिवळ्या रंगाची वस्त्र धारण करायची. जया एकादशीच्या दिवशी जर आपण श्रीहरी विष्णूंचं योग्य प्रकारे पूजन केलं तर आपल्याला गुरुदोषापासूनही मुक्ती मिळण्यास मदत होते. तर जया एकादशीच्या दिवशी स्नान केल्यानंतर सर्वप्रथम घरातील देवाची पूजा करावी. नंतर एक चौरंग अथवा लाकडी पाट मांडावा. पाटावर पिवळे वस्त्र अंथरावं. सर्वप्रथम पाटावर थोडेसे तीळ ठेवून त्यावर दिव्याची स्थापना करावी. दिवा प्रज्वलित करून हळद कुंकू फूल वाहून दिव्याची पूजा करून घ्यावी. यानंतर भगवान विष्णूंच्या मूर्तीवर अभिषेक करावा. जर तुमच्याकडे श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल तर ती मूर्ती घ्यावी आणि जर ती नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती घ्यावी. मूर्ती ताम्हनात ठेवून मूर्तीवर प्रथम पाण्याने मग पंचामृताने मग परत पाण्याने अभिषेक करावा. अभिषेक करताना श्री विष्णवे नमः या मंत्राचा जप करायचा आहे. अभिषेकानंतर मूर्ती स्वच्छ पुसून पाटावर थोडेसे तीळ ठेवून त्यावर मूर्तीची स्थापना करावी.
एकादशीच्या दिवशी तांदूळ वर्ज्य असल्याने तीळ वापरायचे आहेत. त्यानंतर मूर्तीला चंदन अथवा केशर किंवा अष्टगंध लावावं. पिवळं वस्त्र अर्पण करावं. पिवळं फूल अर्पण करावं. नैवेद्य म्हणून पिवळी फळं अर्पण करावीत. पंचामृताचा देखील नैवेद्य अर्पण करावा. पिवळी मिठाई अर्पण करावी. मंजुळासहित तुळशी अर्पण करावी. या दिवशी श्रीहरी विष्णूंच्या पायाशी थोडीशी तरी हळद अर्पण करावी. यामुळे धनप्राप्तीचे मार्ग खुले होतात. यासोबतच या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची देखील पूजा करायची आहे. लक्ष्मी मातेच्या मूर्तीवर अभिषेक करावा. अभिषेकानंतर मूर्ती स्वच्छ पुसून पूजा करावी. माता लक्ष्मीला हळद कुंकू अक्षता अर्पण कराव्या. लाल फुलं अर्पण करावीत. यामुळे आपल्या घरादारावर, आपल्या लेकरा बाळांवर लक्ष्मीनारायणाची कृपा राहते. दाम्पत्य जीवनात सुख राहतं. जया एकादशी ही मनोकामना पूर्तीसाठी, आपल्या इच्छापूर्तीसाठी महत्त्वाची मानली जाते. तर तुमच्या ज्या कोणत्याही अपूर्ण इच्छा असतील त्या इच्छांच्या पूर्तीसाठी हातात तीळ घेऊन संकल्प करायचा आहे. कारण विशिष्ट तिथींवर केलेल्या सेवेचं फळ आपल्याला शीघ्र मिळत असतं. एकादशी ही श्रीहरी विष्णूंची प्रिय तिथी आहे. त्यामुळे या दिवशी विष्णूंचा बीजमंत्र ओम नमो नारायणाय नमःचा जप करावा. विष्णू सहस्रनामाचं पठण करावं. गीतेचा पाठ करावा. पिवळ्या आसनावर बसून तुळशीच्या माळेवर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. तसेच ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात या मंत्राचाही जप करावा. या प्रकारे नियम आणि निष्ठापूर्वक व्रत केल्यास आपल्याला पिशाच्य योनीतून मुक्ती मिळते. काही ठिकाणी जया एकादशीपासून ते माघ पौर्णिमेपर्यंत अखंड दिवा लावला जातो. हे व्रत सर्व नियम पाळून आणि निष्ठेने केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहतो. आपल्याला आरोग्याचं वरदान प्राप्त होतं आणि जीवनातील सर्व पापं आणि त्रासांपासून मुक्ती मिळते. ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.